ब्रह्म निर्धार मनोने असावा सादर सद्गुरु पूजनी. सद्गुरु सगळ्याचा तो तारक आहे आणि तो ईश्वर आहे महाराज. आपण तुलनात्मक काही जण श्लोक म्हणतात, देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा म्हणतात ना. गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कुणाशी करावा, मला वाटतो सद्गुरु थोर वाटे, तयाच्या प्रसादी काय भेटे, संप्रदायाचे भेटते. बरोबर आहे. आता भेटते न भेटते देवाला माहित, मात्र हे तुलनात्मक आहे. आता त्याचं उत्तर असं आहे, गुरु पूजिता देव तेथीची आहे, अंतरी मना तू शोधोनी पाहे असं म्हणायला. म्हणून त्या सगळ्याचा जो आहे ना देव, तो सद्गुरु आहे, सगळ्याचा तू राजा आहे. शिष्य करावे पादांकित दया वर्धन घडे मस्त अक्षयी वटतो सद्गुरु मूर्तिमंत दीद शिष्याचे. एखादी 1 2 3 4 याच्या पलीकडचं नाही. हॅलो, कलियुगामध्ये फक्त राजा भरतारी असो, तो गोपीचंद असो, त्यांना जास्त त्या रावणाला 1 80,000 होत्या म्हणे. त्या सगळ्यापेक्षाही विधेयी जनक का म्हणतो आपण, एक अग्नीत पाय आहे, एक जमिनीवर आहे, त्याला 600 बायका झोपत होत्या, तरी त्याला विधेयी म्हणतात. का म्हणतात विधेय? का म्हणतात? अग्नीत एक पाय आहे आणि एक बाहेर आहे, त्याला विधेयी का म्हणावं? सुद्धा ज्याने तेवढा ज्याने असा वागणारा. संसाराची ही जी व्यवस्था आहे ना, ते आपोआप घडतो तो व्यवहार. मोठं पोरग झालं की आपाच मायबाप म्हणतात त्याचा भाजा, असं कोणी म्हणत नाही. मोठं वरच्यावर येतो, वाय चाललंय का कोणा तरी, तुला शरण जाऊ द्या आणि याला कानात मंत्र देऊन त्याच्या जीवाचा उतार होऊ द्या, अशा मायबाप म्हणतात. कोणते मोठं झाले की लग्न करा म्हणतील, मात्र जीवाचा उद्धार करा म्हणून असं म्हणणारी फक्त मैनावतीच होऊन गेली, दलादलाची आईच होऊन गेली. असे काही बायका आहेत ज्यांचं अजरामर नाव आहे. अशा त्या लोकांमध्ये सांगत असताना या 2 गोष्टी करत असताना सद्गुरु प्रयागापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून आपल्याला घ्यायची गरज नाही. आपला सद्गुरु सारिखा आस्था पाठी राखा, आपला पाठी राखायच. एक उदाहरण सांगतो, परीक्षेची भीती फक्त दोघाला वाटत नाही. कोणाकोणाला? ज्यांना वर्षभर शाळेत गेले त्याला येत, ज्यांना वर्षभर पुस्तकात पुस्तक बघत नाही त्याला येत. त्या दोघांना भीती वाटत होईन, पण ते जस सद्गुरु असणारा हा काय करतो, त्या 2 गोष्टींच्या आणि त्याची जाणीव करून देतो आणि जीवनाला सद्मार्गाला लावतो. म्हणून तो प्रयागा सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे. तीर्थ फक्त अंगाचा मळ धुतात आणि सद्गुरु आमच्या मनाचा मळ धुतात. कळलं? तीर्थ काय करतात? शरीराचा मळ धुतात. सांगते ना बहिणाबाई चौधरी, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जीवनाला मी सांगतो, हमेशा सांगतो, कोणत्याही शाळेमध्ये जीवशास्त्र शिकवतात, जीवनशास्त्र शिकवत नाहीत महाराज. बायोलॉजी विषय प्रत्येकाला आहे, बायोलॉजी म्हणतात जीवशास्त्राला, आणि जीवनशास्त्र शिकवायचं असेल तर आमच्या या साधू संतांकडे यावं लागतं. त्याला जीवनशास्त्र, जीवशास्त्र शाळेमध्ये शिकवतात. जीवशास्त्र त्याला म्हणा 2 गोष्टी एकत्र आल्या की तिसरी गोष्ट उत्पन्न होते, त्याला पुनरुत्पादन म्हणतात. काय म्हणतात? ते पुनरुत्पादन कुठे शिकवतात, मात्र त्याच्या उत्पन्नाने त्या दोन्ही पासून त्याला मुक्त व्हायचंय, हे फक्त आमचे जीवनशास्त्र आमचे गुरु शिकवतात. ते तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहेत असं आमच्या सद्गुरूचं महत्व सांगतात. देवराज भारती काय करतात, तुम्हाला उपदेश करतात. झाली सेवा म्हणण्यापेक्षा भागून चालू असल्यामुळं त्या ठिकाणी झाली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा माझ्या समर्थाच्या चरणी अर्पण करतो. भगवान महाराजांना पुनश्च प्रेमात करतो, कारण त्याला प्रज्ञाचक्षु म्हणतात. 2 डोळे नसताना सुद्धा ज्ञानाचा डोळा त्यांच्याकडे आहे आणि त्या ज्ञानाच्या डोळ्याने त्यांनी आजपर्यंत महादेवाचा डोळा म्हणणं गेलं बरं, ज्ञानाचा डोळा म्हणा, महादेवाचा डोळा म्हणतात. त्याला दुसरा डोळा आहे, त्याचा डोळ्याचं काम वेगळं आहे, यांच्या डोळ्याचं काम वेगळं आहे. बरोबर आहे ना? आणि त्यांच्या त्या सेवेला आपण पुन्हा प्रणिपात करतो. असेच त्यांना उत्तरोत्तर आमचं आयुष्य त्यांना लाभावं, असेच त्यांना असणारे कार्यक्रम करावेत, असंच आम्हाला बोलवावं, असंच आम्ही बोलत जावे असं मनोकामना व्यक्त करतो. झाली सेवा गुरुच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. महाराज
आता त्या ठिकाणी